जे कंपनी अधिकारी आहेत त्यांच्यावर आता काही कारवाई झाली नाही. आज सत्तेत जे लोक आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई करायचीच नाही. VSR नावाची जी कंपनी याचा मालक VK सिंग आहे त्याला जर आता ताब्यात घेतलं, त्याच्यावर जर त्याची जर विचारपूस झाली तर सत्ताधाऱ्यांपैकी अनेक लोकांची नावं तो घेऊ शकतो, म्हणून त्याला ताब्यात आतापर्यंत घेतलेलं नाही. आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत की कारवाई कुठं ना कुठेतरी तिथं व्हावी. साधा FIR महाराष्ट्रामध्ये घेतला जात नव्हता, त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. तो तुमचा आमचा सगळ्यांचा अधिकार आहे. मग एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल अशी परिस्थिती असेल तर उद्या जाऊन सामान्य परिवारातल्या एखाद्या व्यक्तीवर, पत्रकारावर, गरिबावर, महिलेवर जर उद्या अत्याचार झाला, पोलिसांकडे गेलं तर पोलीस त्यांना न्याय कसा देतील असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण नक्कीच तिथं होतो. पण आम्ही शांत बसणार नाही. टप्प्याटप्प्याने या विषयामध्ये हात घालत काय घडतंय, कसं घडतंय, कसं हे सरकार कमी पडतंय याच्यावर नक्कीच आम्ही विजय टाकत जाणार आहोत. दादा, पत्रकार लोक उभे आहेत, तुमचे कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते बाहेर काढा, बाकी झालं बाहेर आपले कार्यकर्ते. सर्व पत्रकार बंधूंना बसू द्या. माझा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातल्या घडामोडी सगळ्या बघतो आपण मागच्या काळापासून. रस्तापूर आहे, मोठा घेताना काही नेते आपल्याला दिसतात. दादांचं प्रकरण आहे, अजितदादांचं, कारवाई होत नाहीये. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रालय समाजासाठी सक्षम आहे असं वाटतं, कारण जेव्हा मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद जसं तुमच्या काळामध्ये वेगळं वेगळं राहिलं नाही, वेगळ्या व्यक्तीकडे हे असं का होत नाही? फडणवीस का अट्टहास का त्यांना की गृहमंत्रालय पण सांभाळायचं? कसं असं गृहमंत्रालय आपल्या हातामध्ये असेल तर पोलीस प्रशासन आपल्या हातात. आणि तुम्ही याच्या आधी सुद्धा बघितलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इलेक्शनच्या काळामध्ये दबाव तंत्र करणं असेल, कार्यकर्त्यांना अडचणीत आणणं असेल, कार्यकर्त्यांना दमदाटी करणं असेल विरोधातल्या, तर हे करणं थोडंसं काही प्रमाणात सोपं असतं. त्याच्याचबरोबर तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की नाशिकमध्ये जे 70 व्हिडिओ होते हनी ट्रॅपचे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची नावं होती, नेत्यांची नावं होती. खराब प्रकरणामध्ये सुद्धा अनेक नेत्यांची नावं होती आणि मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची नावं होती. गरिबाची व्हिडिओ बाहेर आली, चर्चा त्या महिलांवर झाल्या दुर्दैवी, पण या मोठ्या लोकांचे व्हिडिओ कोणाच माहित नाही कुठे आहे. त्यामुळे मग होम डिपार्टमेंटकडनं हे व्हिडिओ जे गोळा केले जातात ते व्हिडिओ स्वतःकडे ठेवले जातात आणि राजकीय दृष्टिकोनातून त्या व्हिडिओचा ब्लॅकमेल करण्यासाठी अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना वापर केला जातो. हे सगळं होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जातं. आणि होम डिपार्टमेंटचा वापर हा राजकारणासाठी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे, त्याच्याबरोबर VIP लोकांना सिक्युरिटी देण्यासाठी केल्यामुळे कुठं ना कुठेतरी चांगले असतात, पोलीस काय सगळेच खराब नसतात, पण मग पोलीस यंत्रणा सामान्य लोकांच्या सेवेसाठी कमी पडते आणि म्हणून ना आपल्याला तिथं अडचण येतं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जर उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांना जे खाती असतात, फायनान्स ठेवायला काही हरकत नाही, पण होम डिपार्टमेंट पूर्वी 2014च्या आधी होम डिपार्टमेंट हे वेगळ्या मंत्र्याला दिलं जात होतं आणि मुख्यमंत्री आणि होम डिपार्टमेंट तसं कधीच महाराष्ट्रामध्ये तरी ठेवत नव्हते. पण एखादा नवीन सवय लागलेली की सगळंच कंट्रोल करायचं, पण याच्यामुळे सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण मात्र त्या ठिकाणी निर्माण होत चाललेली आहे. हा एक मुद्दा आहे आणि आपल्याला सेशन हा एक मुद्दा आहे आणि त्याच्यात मुद्दा मांडून सुद्धा काय होत नसेल तर मग रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय. आज ऑपरेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवर काय टाकलं? त्यांनी डीपी बदललं. त्यांचं काय बदललं? ऑपरेशन काय टाकलं? ऑपरेशन सिंदूर. नाही, एक तर डिफेन्स आणि डिफेन्स मध्ये असणारे म्हणजे त्याच्यामध्ये एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही या तिन्ही क्षेत्रामध्ये काम करणारे आपले जे सैनिक आहेत, आपल्या घरदाराचा विचार न करता ते आपल्या सेवेसाठी बॉर्डरवर जीवाची पर्वा न करता ते जे लढतात त्यांच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे. हे पूर्ण यश आपण सर्वांनी, जे सत्तेचे त्यांनी सुद्धा, जे विरोधक त्यांनी सुद्धा आणि नागरिकांनी सुद्धा, हे जर यश आपल्याला समर्पित करायचं असेल ते फक्त सैनिकांना आपण ते करू शकतो. त्यांचा आदर त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि त्याच्यावर जर कोणी पुढे जाऊन
अजून काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील तर लोक तशी आता सोशल मीडिया व्यक्त व्हायला लागलेली आहे. पश्चिम बंगाल में फैली हुई हिंसावाद किस तरह से देखते हैं? गलत चीज है, मतलब वहाँ पे तो जो गुंडा करते हैं वो वहाँ पे आगे आने लगी और वहाँ पे स्पेशली किसी लोगों को टारगेट किया जा रहा है, किसी का घर तोड़ा जाता है, किसी को मार दिया जाता है, किसी का ऑफिस जलाया जाता है. ये चीजें उचित नहीं है, ये डेमोक्रेसी से लग के नहीं है. इसके पहले भी बहुत बार ऐसे हुआ है, लेकिन इतने हाई लेवल पे वेस्ट बंगाल में कभी भी कुछ भी नहीं जमा हुआ. और अगर आप देखो तो सब जब बीजेपी के लोगो लगा के वहां पे नारे लगाते हुए जला रहे चीजों को, लोगों को मार रहे, ये संविधान को पकड़ के चीजें नहीं. राष्ट्रवादी काँग्रेसांचं एकत्रीकरण आता ही संकल्पना जी इतकी आउटडेटेड झाली किंवा संपुष्टात आली आणि भविष्यामध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवारांचा संघर्ष होऊ शकतो. अजितदादांचा पक्ष भाजप बरोबर आहे, आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. अजितदादांचा पक्ष भाजप बरोबर जर तसाच राहिला तर कायमस्वरूपी आम्ही विरोधातच राहणार. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणं हे होऊच शकत नाही. जर त्यांचा पक्ष म्हणजे दादांचा पक्ष भाजपला सोडून वेगळं होण्याची भूमिका घेत असेल तर कदाचित मग तिथं दोन्ही पक्ष एकत्रित होऊ शकतात. आता याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना अडचणी, शेवटी ही विचाराची लढाई आहे. आपल्याला एकत्रित होऊन त्या ठिकाणी लढावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो जे सत्तेत आहेत त्यांना सुद्धा आज दुर्दैवाने निधी मिळत, त्यांची कामं त्या ठिकाणी होत नाही. तिथं सुद्धा तोंड बघून तिथं काही गोष्टी होत आहेत. आणि मग याच्यापेक्षा विरोधात राहणं हे योग्य राहू शकतं आणि आमचा तोच त्या ठिकाणी विचार आहे. त्याच्याचबरोबर जर अजितदादांचा पक्ष बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीकडून राहणार नसेल, तो वेगळा होणार असेल तर मग उद्या जाऊन बारामतीमध्ये त्या पक्षाला संधी दिली जाऊ शकते. आमचा पक्ष तिथं उभा नाही राहणार, पण तो पक्ष जर भाजपबरोबर मांडीला बसणार असेल, आम्ही तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरलोय, तर मग तिथं आमच्या पक्षाने जर भूमिका अशी घेतली की कुणीतरी पवार सोडून कुणीतरी द्यावं तर पवार विरुद्ध दुसरं कोणीतरी होईल. आणि जर आमच्या पक्षाने उद्या निकाल निर्णय घेतला की हे लोक भाजपची साथच सोडेना आणि आपण तर लोकांबरोबर विचाराबरोबर आहे, तर आपण पवार कुणीतरी दिला तर पवार विरुद्ध पवार सुद्धा होऊ शकतात. म्हणजे आम्ही जे खरे